मिरज शहरात अवैधरित्या गॅस सिलेंडर पुरवठा होतोय। अवैध गॅस सिलेंडर पुरवठामधूनच गॅस रिफिलिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। काल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मिरज येथे अवैध गॅस सिलेंडरवर कारवाई करून 2,35,000चा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये भारत गॅस कंपनीचे घरगुती व्यापाराचे 25 गॅस सिलेंडर, एक बजाज कंपनीची मॅक्सिमा मॉडेलची रिक्षा आणि रेडमी कंपनीचा मोबाईल असा 2,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रशांत अशोक टाकवडे, वय वर्ष 27, राहणार नदीवेस, पाटील गल्ली, मिरज, सध्या राहणार माणिकनगर, जुना हरिपूर रोड, मिरज याला ताब्यात घेतलाय। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई कच्चीवाल मिरज येथे करण्यात आली। ही कारवाई महसूल सहाय्यक प्राजक्त कांबळे, पुरवठा शाखा मिरज, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज सिरगोपी, अतुल माने, अरुण पाटील, अमोल ऐदाळे, सुशील मस्के, श्रीधर बागडी, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार, सूरज थोरात, सुशांत चिले यांनी केले।